माग बँकेची शेवटची नोटीस आली ती, त्यांचा माणूस बी आलेला. मी त्याला परस्पर बाहेर भेटलो. तुम्हाला कुणाला सांगितलं नाही, पण मी माग बोललो होतो की दोन्ही पैकी एकाची कुणाची तरी सुटका होईल. म्हणजे नाना मग आपल्या घरावर जप्ती येणार. काय म्हणते चित्तू भाऊजी? उद्याच आपल्याला हे घर सोडावं लागणार आहे. अरे देवा, अहो आधी तरी बोलायचं की. आता असं एका दिवसात म्हणजे? अगं आधी कसं सांगणार? मला माहिती होतं. तुम्हाला हे आधी सांगितलं असतं तर तुम्ही समजांनी मला विरोधच केला असता. आणि अजिंक्य जायपाव तर काय होऊ नये म्हणून मी समजा पुढे ढकललं. हो पण नाना, आपलं घर. माझ्याकडे दुसरा काय पर्यायच नव्हता ग. सगळं माझ्यामुळे झालं. बाहेर पैसे मागायला जाताना अक्कल कुठं कान टाकली होती काय माहित. अरे असू देत ना. आता मागचं कशाला उकरून काढतोयस? नाही जितू भाऊजी, यात तुमची काय बी चुकी नाही. हे जर दुबईला गेले नसते तर आज हे घर सुखानं नांदत असत. असं काय म्हणता येत आहे? अहो चुकी दोघांची बी आहे, पण त्याची एवढी मोठी किंमत मोजायला लागेल असं वाटलं नव्हतं. आता जे झालं ते झालं. सगळं त्याच्या मर्जीनुसार होतंय बघा. तिनेच आपल्याला घरातून बाहेर काढलंय. उद्या राहायला तोच जागा दिला आपल्याला. पण ना अहो आमचा सगळा संसार याच घरात झालाय. बाहेरपेक्षा या घराची ओढ आम्हाला जास्तच आहे. होय. अहो, काय बी झालं तरी आपलं घर होतं हे म्हणजे काय नुसते चार भिंती आणि छप्पर नव्हतं. आपली सगळी पोरं याच घरात लहानाची मोठी झाली की हो. होय, घर माणसांनी बनतं. आणि जवळ माझी माणसं माझ्या सोबत आहेत ना, तवर मी कुठं बी घर उभं करू शकतो. नाना, नाना, आई, सुमन काकी, जितू काका. नाना, मी पास झाले. हे घे पेढ. काय झालंय तरी काय? कुठं काय? मग मी पास झाले, त्याचा आनंद नाही झाला वे कुणाला? आनंद नाही झाला? अगं येडी का खुळी तू? असं कसं? मागच्या वेळी पास झाले होते तेव्हा तर सगळे नाचले होते. मग आता काय झालं? अगं काय बी नाही झालं. शीतल, अगं आमचा विश्वासच बसाना. नाहीतर काय. अगं तूच म्हणली होतीस ना यंदा काय खरं नाही म्हणून. हा ते वय. अहो नाना जरा कमीच पडली, नाहीतर या येई फर्स्ट क्लास फिक्स होता बघा. बेस झालं पोरी, बेस झालं. अगं पांडुरंग पाठीशी असतो हेच खरं. असं का बोलताय? देवापुढे ठेवलेस का पेढे? मग सगळ्यात आधी देवा पुढेच ठेवला आणि मग वाटायला लागली. हा आता कुठं बसायला मिळालं मला. नाना
अहो तुम्हाला सांगते, आपल्या घरी आलं ना की लई बरं वाटतं मला. सगळा कटा आपोआपच निघून जातोय. इथं आलं की कामाचा शीनच निघून जाते सगळा. काके, अगं एकदम गार आणि निवांत वाटतंय बघ. डोक्यावरचं वजन उतरून ठेवल्यागत. वय वय काय वय, रोज येत नाही म्हणून ओढत असतीस, आणि आता आले तर सगळे नुसते ढिम्म उभ्यात. अगं शितले, अशी अचानक आलीस ना तू. काके, आता मला कळले माहेरची वड काय असते ती. काके, आता मला ये मिळेल तेव्हा मी येत जाईल. अजिंक्य नाहीत ना तर ये काढून येत जाईल मी. आई, काय झालं? नको येत जाऊ का? अगं ये की, तू स्वतःहून असं बोललीस, बरं वाटलं बघ. बरं वाटलं. चेहऱ्यावर दिसत नाही कुणाच्या. अगं असं पारख्यागत काय बोलतीस? तुझंच घर आहे की, गावा पण ये आणि किती बी दिवस राहा. वय, आता तर येणारच. किती बी म्हणलं तरी आपल्या हक्काचं हेच घर आहे म्हणायचं. शितले, अगं आता कुठं चाललीस? चहा घेऊन जा की. अगं नाही ना, नको. नंतर काहीतरी येते जेवाय. अजून यास्मिनानं रावलेला पेड द्यायचं. येते येते नाना. आणि हा, मी परत आल्यावर तोंड पडलेली असली ना तर बघाच. चला येते. काय बाई, कुठं आहे तुमचा इट्टल? माझी पोरगी एवढी माहेरची एवढी इकडे आली आणि आपण उघड्यावर ऐका, अरे असं रडत बसून काय घर मिळणार आहे का? हे जितू, उठ उठ. नीलम, आवरायला घे. हं? आणि ते विठ्ठलाला दोष देऊन काय होणार आहे? अगं शेवटी आपले भोग आपल्यालाच भोगावायला पाहिजेत ना. आणि शेवटी घर म्हणजे काय असतं? हं? घराला घर पण येतं ते माणसांमुळं. आता राहायची जागा बदलल, जरा गैरसोय होईल. सगळं आपल्या मनासारखं थोडीच होणार आहे. रामकृष्ण हरी.